विश्व हिंदू परिषदेचे संघटन मंत्री मिलिंद परांडे यांनी 22 मे रोजी कोल्हापुरात कनेरी मठ या ठिकाणी एका कार्यक्रमात असे विधान केलेले आहे की कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये धर्मांतर मोठ्या प्रमाणात होते आणि हे जबरदस्तीने केले जाते। त्यामुळे आम्ही डीएसपी महेंद्र पंडित यांना सर्व पुरोगामी प्रागतिक पक्ष व संघटनांच्या वतीने निवेदन दिलेले होते व त्यामध्ये या सर्व बाबींची चौकशी करण्याची मागणी आम्ही डीएसपी महोदयांच्याकडे केलेली होती। त्याप्रमाणे आमचा जो निवेदनाचा अर्ज होता तो संबंधित पोलीस स्टेशन गोकुळ शिरगाव या ठिकाणी त्यांनी वर्ग केलेला होता। त्या पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना आम्ही जाऊन भेटून त्या ठिकाणी तक्रार दाखल केलेली होती। त्यानंतर त्यांनी तो अर्ज कायदेशीर सल्ल्यासाठी करवीरचे डीवायएसपी सुजित क्षीरसागर यांच्याकडे त्यांच्याकडे पाठवलेला होता। त्यानुसार करवीरचे डीवायएसपी सुजित क्षीरसागर यांनी आमची या ठिकाणी करवीर पोलीस ठाण्यामध्ये करवीर डीवायएसपी ऑफिसमध्ये मीटिंग बोलावलेली होती। त्या ठिकाणी आम्ही त्यांना सदरच्या वक्तव्य करणाऱ्या आणि ज्या ठिकाणी वक्तव्य केलं त्या कनेरी मठाच्या प्रमुखांवरती गुन्हे दाखल करा अशी मागणी आम्ही केलेली आहे आणि त्या संदर्भात पहिल्यांदा दुरुत्तरे देणाऱ्या डीवायएसपींनी आम्हाला 3 दिवसाची मुदत मागितलेली आहे। त्यानुसार आम्ही त्यांना 5 दिवसाची मुदत दिलेली आहे आणि योग्य ती चौकशी करून योग्य तो खुलासा करून त्या ज्यांनी कोल्हापूरची बदनामी केली, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धर्मांतर होते अशा प्रकारची बदनामी केली, धर्मामध्ये जातीपातीमध्ये द्वेष वाढवणारी वक्तव्य केली त्या लोकांवरती FIR त्यांच्यावरती FIR दाखल करा, नाहीतर आम्ही 13 तारखेला सदरच्या कनेरी मठावरती भव्य मोर्चा काढू असा इशारा त्यांना आम्ही दिलेला आहे।